सरांनी मला आणखीन एक संस्कार केले होते की वाचलं तर तुला काय वाटलं ते 2-3 वेळी आपण सतत लिहून ठेवल्या पाहिजे. पुस्तकातली जी गोष्ट आवडली त्याला पेन्सिलने अंडरलाईन केली पाहिजे आणि मागच्या बाजूला उल्लेख केला पाहिजे की आमका आपका क्षण किंवा प्रसंग या पानावर आहे. हे जेलमध्ये मला एका म्हाताऱ्याने तंट्या भिल्लाची गोष्ट सांगितली. तो बुलढाण्याच्या उत्तर भागामध्ये की हा एक साधारण भिल्ल समाजाचा पण प्रचंड क्रांतीवीर ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलेला बघा, जो योगायोगाने बडोद्याच्या दत्तक पुत्र जातो, बडोद्याचा राजा बनतो. 12 वर्ष न शिकलेला हा राजा, निरक्षर राजा बनल्यानंतर शिक्षण घेतो आणि त्यांनी शिक्षण घेतल्यानंतर त्याला कळतं की शिक्षणात एक ताकद आहे. आणि या राजाने हिंदुस्थानमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून प्रचंड काम केलं. हे मला थोडं जेव्हा माझ्या लक्षात आलं. 1962 साली त्यांना माहित होतं, कारण यशवंतरावांचे सासरे बडोद्यात नोकर होते, शरद पवारांचे सासरे बडोद्यात नोकर होते. या दोघांना सुद्धा सयाजीरावचं काम माहित होतं. म्हणून यशवंतरावांनी 1962 साठी निर्णय घेतला होता की महाराष्ट्र सरकारने सयाजीराव गायकवाडचं समग्र साहित्य प्रकाशित करायचं. पण 1963 चीनचं युद्ध सुरू झालं. यशवंतरावला संरक्षण मंत्री म्हणून तिकडे जावं लागलं आणि यशवंतराव तिकडे गेल्यामुळे कोणीतरी झारीतल्या शुक्राच्या चेहऱ्याने ती फाईल दाबून टाकली. जय हिंद. मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षयराज ताठे. आज आपल्यासोबत प्रमुख पाहुणे म्हणून असलेले लेखक, विचारवंत असलेले आणि प्रसिद्ध असे लेखक बाबा बांडसर आहेत. नमस्कार सर. नमस्कार. खरं तर खूप आनंद होतोय आमच्या तरुणांनाही आपला म्हणजे एक अनमोल असा विचार ऐकण्याची संधी मिळते. खरं तर सर, एक आमच्या तरुणांना कसं सांगाल की कशा पद्धतीने सुरुवात झाली याची? माणसाने स्वप्न बघावं, स्वप्नाचा पाठलाग करावा आणि जर आपण प्रामाणिकपणे प्रयत्न केला तर आपल्या स्वप्नापर्यंत आपण जाऊन पोहोचू शकतो. हे माझ्या प्रवासाचं रहस्य आहे. आता तुम्ही म्हणाल की पण बाकीचं राहूनच गेलं. बरोबर. आपण बहुतांशी मुलं खेड्यातून शहरात शिकायला येतो. पैठण तालुक्यातील वडजी नावाचं एक छोटं गाव, त्या गावचा माझा जन्म. गावामध्ये त्या काळामध्ये सरकारी शाळा नव्हत्या. बरोबर. त्याला खानगी शाळा म्हणायची. पहिले 1-1.5 वर्षाचं शिक्षण, 2 वर्षाचं शिक्षण खानगी शाळेत झालं. नंतर सरकारी शाळा सुरू झाली. परंतु दुसऱ्या वर्गामध्ये जेमतेम 5-6 मुलं असताना शाळा तपासणीस आले आणि त्यांनी जेव्हा तपासलं की किमान इतके मुलगे एका वर्गात असले पाहिजे. बरोबर. आणि त्यांनी हेडमास्टरला, शिक्षकाला सांगितलं की दुसरीच्या वर्गातल्या मुलांना तुम्ही दाखले द्या, इतर शाळेत जातील. माझ्या समोर प्रश्न पडला की कुठे जायचं. मला आठवण झाली की माझे मावशी पिंपरी राजा औरंगाबाद तालुक्यातील एक गाव होतं, तिथं राहतात आणि आपण त्यांच्याकडे जर गेलो तर शिकता येईल. बरोबर. त्यातून मी पिंपरी राजा या शाळेमध्ये मावशीच्या घरी आलो आणि 3री 4थी 2 वर्ष प्राथमिक शाळेमध्ये माझं शिक्षण झालं. 5वीला मी सरस्वती भुवन संस्थेची जी हायस्कूल आहे तिथं येण्यापूर्वी मी ठरवलं की मावशीच्या घरी राहून पुन्हा मावशीला त्रास देणं किंवा आपण करण्यापेक्षा स्वतंत्र खोली घेऊन राहता येईल का. तर ब्रह्मानंदच्या मठामध्ये शाळा भरायची आणि मी तिथल्या हेडमास्टरला विचारलं की मठामध्ये एखादी खोली मला किरायाने मिळेल का. मी खोली बघितली. गुरुजी म्हणाले की 4 रुपये महिना भाडं आहे. आणि त्या काळामध्ये 4 रुपये सुद्धा खूप मोठी रक्कम होती. बरोबर. मी गुरुजींना म्हणालो की मी आणखीन एक मित्र सोबतीला घेतो आणि 2-2 रुपये किराया देऊन त्या खोलीत राहण्याचा आम्ही ठरवतो. गावाहून येताना अगदी आईने मला स्वयंपाक कसा करावा, चुलीवर स्टोव्ह वगैरे नव्हते. बरोबर. पहिल्यांदा जेव्हा मला आजोबाने आणून घातलं तर गाडीमध्ये सरपंच सुद्धा घरून घेऊन आलो. आणि स्वयंपाकासाठी लागणारं साहित्य माझ्या आईने मला दिलं आणि माझं पिंपरीच्या शाळेमध्ये 5वीचं शिक्षण सुरू झालं. योगायोगाने मी ज्या खोलीत राहत होतो माझ्या समोरच शिर्षीकर नावाचे आमचे मुख्याध्यापक राहत होते. आणि शिर्षीकरांनी मला विचारलं की तू 4थीच्या बोर्ड परीक्षेमध्ये पहिला आलास ना. म्हटलं हो सर. म्हणजे स्कॉलरशिप किती मिळाली. मी म्हटलं की सर
अजून मिळाले नाही, पण 60 रुपये मिळणार आहेत. शिक्षिका सर म्हणाले की 60 रुपये मिळाल्यानंतर आपण ती रक्कम पोस्टात टाकू. एकदम खर्च करण्यापेक्षा तुला 12 महिने हळूहळू ते पैसे खर्च करता आले पाहिजे. आणि शिरशीकर गुरुजी मला हसून म्हणाले, तू काम करशील का? मी म्हटलं कशाचं काम? तर मला दररोज दुसऱ्याच्या घरून त्यांना दूध आणायला लागायचं. तू त्यांच्या घरून जर मला दूध आणून दिलं तर मी तुला त्या दुधापोटी काही पैसे देईल. आणि गुरुजीने मला खरी कमाईची सुरुवात केली. आणि मला ते महिन्याला 2 रुपये द्यायला लागले. आणि त्या 2 रुपयातून माझं अर्ध घर भाडं निघालं. करेक्ट. त्या शाळेमध्ये आणखीन खूप महत्वाच्या 2 गोष्टी घडल्या की ज्याला मी संस्कार म्हणतो. एखादे शिक्षक जर रजेवर असतील तर त्यांच्या वर्गामध्ये आमचे हेडमास्टर पिशवीवर पुस्तकं घेऊन यायचे आणि प्रत्येक मुलाला एक पुस्तकं वाटायचे आणि सांगायचे की आता 1 तासभर प्रत्येकाने वाचा. आणि जे वाचलं ते संध्याकाळी घरी गेल्यानंतर 2 ओळी 4 ओळी 5 ओळी पानभर लिहून उद्या आणून मला दाखवा. बरोबर. आणि मला वाटतं ही वाचन संस्काराची सुरुवात झाली. खरं तर पुस्तकाबद्दल मला शाळेतल्या पुस्तका व्यतिरिक्त मी काही फारसं वाचलं नव्हतं. पण पिंपरीच्या शाळेमध्ये 5वीला 6वीला एका दिवशी माझ्या हातामध्ये एक जाड 200-250 पानाचं पुस्तक आलं. पुस्तकाचं नाव होतं मी कसा झालो. आणि खाली लेखकाचं नाव होतं प्रल्हाद केशव आत्रे. मला आत्रे माहीत नव्हतं, परंतु मी ते पुस्तक वाचायला लागलो. एका 50 मिनिटामध्ये 10-20 पानं वाचून झाले. आणि मला वाटायला लागलं हे पुस्तक घरी येऊन पूर्ण वाचलं पाहिजे, कारण ते मला ते आवडायला लागलं. शिरशीकर सरांना मी विचारलं की सर हे पुस्तक मी घरी नेऊन वाचू का? बरोबर. ते हसले आणि म्हणाले, वा तुला वाचण्याची आवड निर्माण झाली वाटते. आणि ते पुस्तक मी एक 8-10 दिवस घरी थोडं वाचलं. प्रल्हाद केशव आत्रे सुरुवातीला शिक्षक कसे होते, मग ते पुढे पत्रकार कसे झाले, बरोबर, समाजकारणात कसे आले, नाटककार कसे झाले, हे सगळं त्याने लिहिलं. तर माझ्या मनात विचार यायला लागले की आपल्याला काय लिहिता येईल का? बरोबर. आणि मी एक 40 पेजेसची वही घेतली आणि लिहायला सुरू केलं. आमचं खेड्यामध्ये काय ज्या गोष्टी असतात त्या काळात चॉकलेट वगैरे काही नव्हतं, गोळ्या नव्हत्या, गूळ किंवा शेंगदाणे, बरोबर, किंवा चिंचा, बोरी, आंबे हे फळं आमचे त्या काळातले असायचे. आणि एक अनुभव मी लिहायला लागलो. माझे आजोबा कसे होते, माझे शिक्षक कसे होते, मला अनुभव कसे. आणि मग त्यामध्ये लिहिता मी एक प्रसंगही लिहिला त्याच्यामध्ये की आम्हाला जर काही खावं वाटलं तर पैसे नसायचे. मग आम्ही मुलं आपल्या घरातला कापूस किंवा धान्य असेल तर खिशात घालून दुकानात विकायचं. मी एका दिवशी दोन्ही खिशात कापूस भरला, दुकानामध्ये पळत गेलो आणि समोरून आजोबा येताना दिसले. मी एकदम घाबरलो. दुसऱ्या गल्लीतून मी पुन्हा पळत गेलो. आजोबांना कळे ना काय चाललंय. मी बरोबर दुकानदाराकडे गेलो, खिशातला कापूस काढून त्याला घाई दिला आणि त्यांनी त्या अंदाज बघून तेवढ्याचे गुळ आणि शेंगदाणे दिले. आम्ही मित्रांनी खाल्ले. पण मनामध्ये एक प्रकारची भीती सुद्धा होती. आणि हा प्रसंग मी त्यात लिहून टाकला आणि एक प्रसंग लिहित गेलो. आणि पुढे अचानक 6वीला माझे वडील वारले आणि ती लिहिण्याची वही, लेखन थांबलं. पण यामध्ये मी विद्यार्थ्यांना, मित्रांना सांगेल की हे जे वाचनाचे संस्कार सुरुवातीला माझ्या शिक्षकांनी केलं आणि ते आम्हाला सांगायचे की तुम्ही एखादी गोष्ट चुकली तरी कबूल करा, बरोबर, लिहून द्या. त्या वहीमध्ये एक प्रसंग आहे, मी लिहिला होता की मी आणि माझा मित्र जो सर्जेराव ठोंबरे नावाचा खूप मोठा आता प्राचार्य आहे, आम्ही हेडमास्टर आम्हाला त्यांच्या खोलीमध्ये, आमच्या खोलीमध्ये लाईट नव्हता, कंदीलात अभ्यास करायचं होतं. शाळेच्या हेडमास्टरच्या खोलीमध्ये लाईट होता आणि ते म्हणाले माझ्या खोलीमध्ये जाऊन तुम्ही अभ्यास करा. अभ्यास करत असताना तिथं 100 पानाची कोरी वही दिसली आणि आम्हाला मोह झाला की आपण ही वही मारली पाहिजे, चोरली पाहिजे. आणि
पण मित्र म्हणाला की निम्मी मला दिली तरच मी गप बसेल, आणि मी निम्मी वही न दिल्यामुळे त्यांनी हेडमास्टरला सांगितलं. सरांनी आम्हाला दोघांनाही छडीने झोडपून काढलं, आणि मी त्यावेळेस सरांना पत्र लिहिलं की चोरी करायला नको होती, पण मोह आवरला नाही. पण तुम्हीच आम्हाला सांगितलं की चूक झाली तरी कबूल केली पाहिजे. इथून पुढे मी काळजी घेईल. आणि ही माझी लेखन वाचनाची संस्कार म्हणजे हे पुस्तक आहे, वहीतलं बालपण. आणि त्याच्या मागे लिहिले वर्ग 5वा मध्ये मी लिहिलंय. आणि प्रत्यक्ष ही वही सुदैवाने माझ्याकडे जपून राहिली. या वहीमध्ये हा माझ्यातील लेखक, माझ्यातील उद्याचा माझं स्वप्न, मी सुदैवाने मला बोर्ड परीक्षेमध्ये मी 4थीच्या बोर्डमध्ये केंद्रामध्ये पहिला आलो होतो. 7वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये पूर्ण जिल्ह्यात पहिला आलो होतो. मॅट्रिकला मला 75% आसपास मार्क पडले होते. पण त्या शाळेमध्ये जे संस्कार मला झाले होते, जो वाचनाचा संस्कार आहे, तसा दुसरा संस्कार हा स्काउटचं पथक सुरू झालं. आणि स्काउट पथकामध्ये सरांनी सांगितलं की आपण दिवसभरामध्ये दुसऱ्याला थोडी तरी मदत केली पाहिजे. बरोबर. दुसरं चुकलं तरी कबूल केलं पाहिजे. तिसरं असेल तर आपण सतत दुसऱ्यांचा विचार केला पाहिजे आणि स्वतःची कामं स्वतः केली पाहिजे. हे जे 3-4 संस्कार स्काउट गाईडमध्ये झाले, आणि त्या संस्काराचा फायदा म्हणून मला अगदी 8वीला असतानाच भारताचे राष्ट्रपती राधाकृष्णन यांच्या हस्ते राष्ट्रपती पदक मिळालं. वा. 8वीला असताना पिंपरीच्या शाळेमध्ये. त्यावेळेस महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातला कदाचित पहिला विद्यार्थी असेल, आणि एकदम बैलगाडीतला पोरगा रेल्वेने दिल्लीला जातो आणि राष्ट्रपतीचं प्रमाणपत्र मिळतो. हा माझ्या आयुष्यातला आणखीन एक महत्वाचा टर्निंग पॉइंट होता. ग्रेट. माझ्यातील चिकाटी, अभ्यास, वर्गात पहिला येणं, सतत नवीन करणं, तर या ज्या स्काउटच्या अधिकाऱ्याने मला ओळखलं, वाघ नावाचे अधिकारी होते, आपल्या कलेक्टर ऑफिसच्या समोर स्काउटचं ऑफिस आहे, बरोबर, तिथं ते राहायचे. त्यांनी मला सांगितलं की बेटा तू सतत प्रयत्न कर, आणि तुला जेव्हा अडचण येईल तेव्हा तू माझ्याकडे ये. राष्ट्रपती पदकानंतर माझी फिलिपाईन्ससाठी 9वीला निवड झाली, परंतु काही काढताना जाता नाही आलं. 10वीची परीक्षा पास झालो, आणि औरंगाबादला यायचं तर पैसे नाही, बरोबर, राहायचं कुठं, हा प्रश्न निर्माण झाला. तर वाघ साहेब मला म्हणाले काळजी करू नकोस. त्या वाघ साहेबांनी मला स्काउट ऑफिसच्या समोर 3 पत्र्याची खोली होती, त्या पत्र्याच्या खोलीमध्ये मला म्हणाले या खोलीमध्ये तुला मी राहण्याची मोफत सोय करतो. ही पत्र्याची खोली. अरे वा. या पत्र्याच्या खोलीमध्ये मी, माझी बहीण आणि भाऊ तिघं आम्ही त्या खोलीमध्ये राहायला लागलो. आणि त्याच वेळेस अचानक भारत सरकारने एक परीक्षा ठेवली होती की जगाची जागतिक जांभोरी अमेरिकेत भरते, जागतिक युवक मेळावा कॅनडात भरतोय, आणि यासाठी भारतातून जे मुलं परीक्षेत होतील पास, तसे 5 मुलं निवडायची. मी परीक्षा दिली, मी निवडला गेलो, आणि 5ही मुलातून पुन्हा एका मुलाला नायक केलं, त्याचा मी नायक झालो. आणि आमचा बैलगाडीतला पोरगा एकदम मुंबईला जाऊन 12 देशाचे जगप्रवास करून आला. आणि त्या जगप्रवासाचं मला एक सवय लावली होती माझ्या शिक्षकांनी, दररोज घडलेल्या घटना लिहिल्या पाहिजे. त्या 2 गोष्टी होतात. बरोबर. लेखनाचा सराव वाटतो. तो दिवस, ती घटना पुढच्या काळात पुन्हा पाहता येते. बरोबर. वाचनासाठी सरांनी मला आणखीन एक संस्कार केले होते की वाचलं तर तुला काय वाटलं ते 2-3 वेळी आपण सतत लिहून ठेवल्या पाहिजे. पुस्तकातली जी गोष्ट आवडली त्याला पेन्सिलने अंडरलाईन केली पाहिजे, आणि मागच्या बाजूला उल्लेख केला पाहिजे की आमका आपका क्षण किंवा प्रसंग या पानावर आहे. हे वाचन लेखन संस्काराची सुरुवात होती. अमेरिकेतून परत आलो. आल्या आल्या त्या पत्राच्या खोलीमध्ये कंदिलाच्या लाईटमध्ये जगप्रवासाचं हे जे माझं पुस्तक आहे हे लिहून झालं 2-3 महिन्यामध्ये. पण त्याचं काय करायचं काही सुचत नव्हतं. ज्या वेळेस मी प्रवेश घ्यायला सरस्वती भुवनमध्ये गेलो,
PUC कलाला त्या काळामध्ये माझे मार्क बघून त्या काळामध्ये तिथं जे चव्हाण साहेब होते, चव्हाण साहेब म्हणजे शंकरराव चव्हाण, जे नंतर मला कळलं मुख्यमंत्र्याच्या पुतण्या, त्यांचे वडील हायकोर्टचे जज होते, ते सरस्वती भवनमध्ये डेमॉन्स्ट्रेटर होते विज्ञान याचे. ते मला म्हणाले, अरे तुझे मार्क मेरिटचे आहेत आणि तू कला शाखेला आर्ट्सला कशाला चालला? मी त्यांना म्हणलो, सर मला लेखक व्हायचंय. चव्हाण सर रागावले, म्हणजे मूर्ख आहेस का तू? लेखक व्हायचंय, जा वडिलाला घेऊन ये, मला त्यांना बोलायचंय. मी त्यांना सांगितलं की माझे वडील 6वीला असताना वारले आणि आई गावाकडे खेड्यात असते आणि मला दुसरा आधार नाही आणि शेवटी मला लेखकच व्हायचंय. सरांनी मला प्रवेश दिला, पण योग असा आहे की मी त्यानंतर 2 महिने अमेरिकेला गेलो आणि कॅम्प होऊन परत आलो आणि 2-3 महिन्यामध्ये माझं हे पुस्तक लिहून झालं. हे पहिलं पुस्तक खरं पाहिलं हे 5वीचं, पण उशिरा छापलंय. पहिलं पुस्तक हे 5वी लिहिलेलं. हे दुसरं पुस्तक 10वी पास झाल्या कॉलेजच्या पहिल्या वर्षाला लिहिलं आणि लिहून झालं. काय करायचं मला कळत नव्हतं. तर माझ्या वर्गात एक मित्र होता, त्याला माहिती आहे, कारण मी 5वी 6वी 8वी 9वी 10वीला गोष्टी लिहायला लागलो होतो. पेपरमध्ये लेख यायला लागले, माझे प्रवास वर्णनचे काही लेख आले. तर मला एक मित्र म्हणाला की आम्ही ज्यावेळेस इंग्रजीच्या क्लासला गेलो, ते उंच मिशावाले लेखक होते. मला म्हणाले, माहिती आहे का तुला कोण आहे? म्हणलं नाही. ते म्हणजे भालचंद्र नेमाडे आहेत. आणि ते आम्हाला द ओल्ड मॅन अँड शी नावाची कादंबरी आम्हाला शिकवत होते. मला नेमाडे माहीत नव्हते. मग शेवटी मी क्लास संपल्यानंतर बलवंत मोफत वाचनात गेलो आणि त्या ग्रंथपालाला विचारलं की बा भालचंद्र नेमाडे सरांचं काय आहे? तर त्यांची नुकतीच मागे प्रकाशित झाली कोसला कादंबरी त्यांनी मला दाखवली. आणि कोसला कादंबरी मी वाचले आणि मला खूप ती आवडली. मग मी भीत सरांकडे गेलो, ही वही घेऊन माझी लागे बांधायची, आणि म्हटलं, सर मी PUCला आहे, आपला विद्यार्थी आहे, मला भारत सरकारने अमेरिकेला पाठवलं. हो, ते म्हणे पेपरवर तुझी बातमी वाचली होती. आणि म्हटलं की मी ते माझं प्रवास वर्णन लिहून काढलंय असं कच्चं, तुम्ही वाचून बघा. सरांना खूप कौतुक वाटलं आणि ते म्हणाले, ठीक आहे, तू 8-10 दिवसांनी भेट. 8-10 दिवसानंतर मी सरांना पुन्हा भेटलो आणि ते म्हणाले की तुझ्यामध्ये लेखन गुण आहेत, लिहू शकशील, पण पुण्या मुंबईच्या लेखकाला, कारण प्रकाशन संस्था त्या काळामध्ये बहुतांश प्रकाशन संस्था पुणे मुंबईतच असायची, तर पुणे मुंबईच्या नव्या लेखकाला खूप अडचण आहे प्रकाशनाची, कोणी छापणार नाही. तुला जेव्हा स्वतःची तुझी ऐपत येईल, शक्ती येईल, तेव्हा तू स्वतः प्रकाशन सुरू कर. शेवटी मी बसून राहिलो, आता काय करणार. सरांचं ऐकलं आणि नंतर लिहू लागलो, वाचू लागलो. कॉलेजमध्ये असताना सुद्धा माझे वेगवेगळ्या वृत्तपत्रामध्ये, मासिकामध्ये, साप्ताहिकामध्ये लेख येऊ लागले. हे करण्यामध्ये 3 वर्ष निघून गेले आणि मी BA पास झालो. BAची परीक्षा दिली आणि 72चा दुष्काळ पडला. 72च्या दुष्काळामध्ये आई, माझा लहाना भाऊ दुष्काळी कामावर चालले आणि मला तर MA इंग्रजी करायची पुढे इच्छा होती, पण ती करणं शक्य नव्हते. शेवटी मला आठवण आली की ज्यावेळेस मी 7वीच्या बोर्ड परीक्षेला चिकलठाण्याला आलो होतो ना, पिंपरीच्या शाळेतून, आणि मी पेपर लिहित असताना शेवटचा पेपर माझा संपला आणि चुकून माझ्याकडून गडबडीत ग्लासचं पाणी सांडलं आणि माझी पुरवणी भिजली. मी रडायला लागलो. तर त्यावेळेस शाळेच्या बाहेरून खिडकीतून एकाने अधिकाऱ्याने पाहिला, हा पोरगा का रडतो? तर आत आले आणि ते म्हणाले, का रे, काय झालं बेटा, का रडतो? म्हणलं, मी माझ्या हेडमास्टरला शब्द दिला होता की मी जिल्ह्यात पहिला येईल, पण माझ्या पुरवण्या भिजलाय. ते हसले आणि सरांना म्हणाले की पेपर संपल्यावर या पोराला लिहू द्या. आणि मला म्हणे, कुठल्या शाळेच्या तू? मी सांगितलं, पिंपरीच्या शाळेत. आणि 1.5 महिन्याने ते निकाल घेऊन आले आणि म्हणाले की माझं नाव बाबासाहेब होतं शाळेमध्ये. बाबासाहेब, तू ठरल्याप्रमाणे बोर्डात पहिला आला. मला कळलं तू स्काउटमध्ये आहे. दुसऱ्या वर्षी कळलं त्यांना मी राष्ट्रपती पदक मिळालं. 10वी नंतर त्यांना मी अमेरिकेला गेलो कळलं. त्यांना खूप आनंद झाला आणि योगायोगाने ते SB कॉलेजच्या समोर राहत होते, लेंबे सर. तर त्या लेंबे सरांना मग मी भेटायला गेलो BA परीक्षा दिल्यानंतर की सर, गावाकडे दुष्काळ आहे आणि मला MA इंग्रजी करताना आर्थिक परिस्थिती नाही आहे. मी पहिले 4 वर्ष स्काउटच्या ऑफिसच्या माणसाने मला तिथे राहायला दिलं आणि 50 रुपये महिना दिला. ऑफिस उघडायचं, सकाळी चपरेशन यायला झाडून काढायचं,
पाणी भरायचं आणि कॉलेज करायचं. पण आता मला पुढं नोकरीची गरज आहे. तर लेंबे सरांनी मग मला सांगितलं की तुला चिठ्ठी देतो. आणि त्यांनी मराठवाडा शिक्षण संस्थाचे म्हणजे कल्याणराव पाटील मंत्री होते आपल्याकडे, त्यांच्या वडिलांना चिठ्ठी दिली पंढरनाथ पाटलाला की तुमच्या तालुक्यातला गरीब शेतकऱ्याचा पोरगा हुशार आहे, त्याला राष्ट्रपती पदक मिळालं, तो अमेरिकेला जाऊन आला, पण त्याला नोकरीची गरज आहे, कुठेतरी तुम्ही काहीतरी नोकरी द्या. चिठ्ठी घेऊन गेलो. पण मी इतका भाग्यवान की तिथं पंढरनाथ पाटील होते, कल्याणराव आपले काचुळे सर होते हेडमास्टर. त्यांनी फक्त विचारलं कोणतं गाव तुझं, वडजी, भांड म्हणजे कोण आहे आणि काय काय शिकतो, आणि तो घेऊन टाका म्हणजे. आणि मला दुसऱ्या दिवशी नोकरी मिळाली. मी दुष्काळ पावला असं म्हणतो. त्या दुष्काळातच मला 7-8 महिन्यांनी कर्मचाऱ्यांनी योगायोगाने चर्चा केली. माझ्या अगोदर एक बाई तिथं शिक्षिका होती, म्हणजे मला नोकरी मिळाली आणि नोकरीवाली बायको मिळाली. अच्छा. आणि त्या बायकोने ओळखलं की हा लेखक वेड्यासारखा लिहितोय, कॉलेजला जातोय, रात्रीचे MA वर्ग करतोय. आणि तिने मला सांगितलं की तुम्ही आता प्रकाशन सुरू करा. आणि मी ठरवलं की माझा पगार प्रकाशनात टाकायचा, बायकोचा पगार घर खर्चासाठी टाकायचा. आणि आम्ही 1975ला येत्या आता 15 ऑगस्टला येत्या 50 वर्ष होतील. धारा प्रकाशन सुरुवातीला, साकेत प्रकाशन. आणि हा प्रवास आता 50 वर्षाचा. यामध्ये 2000हून अधिक ग्रंथ झाले, 800-900 लेखक झाले, माझे लहान मोठे 160 पुस्तक झाले. हा सगळा प्रवास मी जो सांगितलाय, तर याचं सार एक आहे की आपण स्वप्न पाहिलं पाहिजे. बरोबर. स्वप्नाचा पाठलाग प्रामाणिकपणे केला पाहिजे. आणि जर तुम्ही हे करू शकला तर तुम्ही तुमच्या स्वप्नाच्या जवळपास जाऊ शकता. निश्चितच. खरं तर ही खूप रंजक अशी स्टोरी होती. तुमचा हा प्रवास प्रत्येक प्रेक्षक असेल किंवा तरुणांना एक मार्गदर्शक तर आहेच, आणि कष्ट करून कशा पद्धतीने तुम्ही हे जे वैभव किंवा हे जे अनुभव केलात हे तरुणांनाही मोटिवेशन आहे, हे तर जबरदस्त झालं. पण आम्हाला सगळ्यात मोठा प्रश्न पडला की सयाजीराव गायकवाड याची सुरुवात कुठनं झाली? सयाजीराव गायकवाड आमच्यापर्यंत तुम्हीच पोहोचवलंय. खरं तर आमच्या मराठवाड्याला, महाराष्ट्राला तरी सयाजीराव गायकवाड माहित नव्हते. ही जी सुरुवात कशी झाली? मी 1997-98 साली महाराष्ट्रामध्ये साक्षरता अभियान चालू होतं. साक्षरता अभियानासाठी सरकारी प्रकाशनासोबतच आम्ही सुद्धा खूप मोठं काम केलं होतं. आणि साक्षरता अभियानामध्ये त्या काळात 60-70 ग्रंथ आम्ही लहान नवसाक्षरांसाठी केले होते. आणि त्याची खरेदी बुलढाण्यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी कलेक्टरने केली होती. ज्यांना आदेश मिळाले नाही ते लोक रागावलेले, त्यांनी त्या कलेक्टर विरुद्ध आरोप केले दाखल. आणि सहआरोपी म्हणून आम्ही 10-12 लोक होतो. आणि आम्हाला त्या काळामध्ये पोलिसांनी चौकशीसाठी बुलढाण्याला नेलं. 2-3 दिवस आम्हाला सगळ्यांना आत ठेवलं. 2 दिवस जेलमध्ये. आणि नंतर जामीन झाला. तर त्या जेलमध्ये मला एका म्हाताऱ्याने तंट्या भिल्लाची गोष्ट सांगितली. तो बुलढाण्याच्या उत्तर भागामध्ये की हा एक साधारण भिल्ल समाजाचा पण प्रचंड क्रांतीवीर, ब्रिटिशांच्या विरुद्ध लढलेला. आणि तंट्या सुटल्यानंतर मी बाहेर आलो. नंतर हायकोर्टाने आम्हाला दोषमुक्तीला खोटे आरोप होते. मी तंट्या भिल्लावर पहिली कादंबरी लिहिली. आणि त्या कादंबरीसाठी सामग्री गोळा करत असताना नागपूरला मी भास्कर लक्ष्मण भोळे नावाचे विद्वान लेखक होते आमचे, त्यांच्या घरी 8-10 महिने राहिलो. आणि त्यावेळेस शोधत असताना त्यांनी मला सांगितले की बाबा, तंट्याचं काम तू केलं, हिंदुस्थानमध्ये 2 सामान्य माणसं असामान्य काम करून गेली. पहिला तंट्या भिल्ल तर तू केलंच आहे, पण दुसरा आहे की आपल्या मालेगावजवळ, नाशिक जिल्ह्यातलं मालेगाव आहे ना, तिथला जवळ कवळाणा गावचा शेतकऱ्याचा पोरगा जो योगायोगाने बडोद्याच्या दत्तक पुत्र जातो, बडोद्याचा राजा बनतो. 12 वर्ष न शिकलेला हा राजा, निरक्षर राजा बनल्यानंतर शिक्षण घेतो. आणि त्याने शिक्षण घेतल्यानंतर त्याला कळतं की शिक्षणात एक ताकद आहे. आणि या राजाने हिंदुस्थानमध्ये शिक्षणाच्या माध्यमातून प्रचंड काम केलं. हे मला थोडं जेव्हा माझ्या लक्षात आलं, मग मी त्या सयाजीरावर एक कादंबरी लिहिण्यासाठी प्रयत्न केला. पण जेव्हा कादंबरीसाठी सामग्री गोळा करत होतो तेव्हा डोंगरा एवढं सामग्री समोर दिसायला लागली. शिक्षणात काम केलं, दातृत्वात काम केलं, सुधारणेमध्ये काम केलं, सामाजिक सुधारण्यामध्ये केलं, जातपात धर्माच्या पलीकडे केली. तर मी ठरवलं की आता हे काम एकटं करणं शक्य नाही. म्हणून मला साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद व्हा म्हणून 2005 साली मला संधी मिळाली. 2005 साली मला संधी मिळाली. आणि 2006 साली मी 2006 साली 2006 साली मी 2006 साली 2006 साली मी 2006 साली 2006 साली 2006 साली मी 2006 साली 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 2006
शिक्षण मंत्र्याचा फोन आला होता. मी त्यांना फोनवर सांगितलं की मला नको, मला नाही व्हायचं. तर त्यांना आश्चर्य वाटलं की साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद, राज्यमंत्र्याचं पद हा का नाही म्हणतो. त्यांच्या शेजारी भूषण गगराणी साहेब बसले होते, ते सचिव होते या विभागाचे, पहिले आणि माझ्या ओळखीचे होते, औरंगाबादला शिव होते. तेव्हाच माझी दशक्रिया कादंबरी त्यांनी वाचली होती. ते म्हणाले की बाबा तुम्ही नाही का म्हणता. तर मी म्हटलं की सर मी आता 66 वर्षाचा आहे. ही गोष्ट 1975ची, 2015ची. मी म्हणलं 66 वर्षाचा आहे आणि मला येत्या 10 वर्षात फक्त सयाजीरावचं काम करायचंय, म्हणून शासनाचं हे राज्यमंत्र्याचं त्याचं पद मला नको. त्यांनी बाजूच्या शिक्षण मंत्र्याला सांगितलं. तर शिक्षण मंत्र्याचा पुन्हा फोन आला, तुमचं सयाजीराव सुद्धा आपण करू, शासनच करेल. म्हणलं सयाजीराव माझे कोणाचे, आपले सगळ्यांचे. आणि मी साहित्य संस्कृती मंडळाचं काम स्वीकारलं आणि त्या कामासोबतच सयाजीरावचं जेव्हा काम करायला सुरुवात केली तर डोंगरा एवढं काम समोर मला दिसायला लागलं. मग ते सगळं काम करणं शक्य. साकेत प्रकाशनाने सुरुवातीला 7-8 ग्रंथ काढले होते. शासनाने गेल्या 2 टर्ममध्ये 6 वर्षामध्ये 101 ग्रंथ, ज्या ग्रंथांचा आकार 500-600 पानाचा आहे, 37,000 पानाचे ग्रंथ शासनाचे तयार झाले. पण त्याच्यापूर्वी मी सरकार करेल मला माहित नव्हतं. मी सयाजीराव ट्रस्ट स्थापन केला होता, सयाजीराव गायकवाड संशोधन संस्था. त्या संस्थेने सुद्धा आम्ही 20,000 पानाचे 125 ग्रंथ आम्ही छापले. आतापर्यंत 56,000 पानाचे 224 ग्रंथ हे गेल्या 10 वर्षामध्ये या युगपुरुषाचे झाले. या माणसाने, या राजाने हिंदुस्थान मधल्या सगळ्या मोठ्या माणसाला मदत केली. सगळ्या मी म्हणतो, बाबासाहेब आंबेडकर त्यामध्ये आहे, शाहू आहे, फुले आहेत, आंबेडकर आहेत, टिळक आहे, गोखले आहे, रानडे, आपल्या देवगिरी कॉलेजचे विनायकराव पाटलासारखे हजारो लोक आहेत. आणि या राजाने उभ्या आयुष्यामध्ये 89 कोटींची शिष्यवृत्ती वाटल्या. त्या काळातला आकडा आहे 19 कोटी. अरे बा. त्याचं आजचं व्हॅल्युएशन जवळजवळ 1,12,00,000 कोटी होईल. बरोबर. आणि हा राजा दुर्दैवाने राहून गेला होता. खरं तर 1960 साली जेव्हा यशवंतराव मुख्यमंत्री झाले महाराष्ट्राचे, तेव्हा ते यशवंतरावांनी 1962 साली त्यांना माहित होतं, कारण यशवंतरावांचे सासरे बडोद्यात नोकर होते, शरद पवारांचे सासरे बडोद्यात नोकर होते. या दोघांना सुद्धा सयाजीरावचं काम माहीत होतं. म्हणून यशवंतरावांनी 1962 साठी निर्णय घेतला होता की महाराष्ट्र सरकारने सयाजीराव गायकवाडाचं समग्र साहित्य प्रकाशित करायचं. पण 1963ला चीनचं युद्ध सुरू झालं. यशवंतरावला संरक्षण मंत्री म्हणून तिकडे जावं लागलं. आणि यशवंतराव तिकडे गेल्यामुळे कोणीतरी झारीतल्या शुक्राच्या चेहऱ्याने ती फाईल दाबून टाकली. जर ती फाईल त्या काळात केलं असतं तर आज फुले, शाहू, आंबेडकर सगळ्यांच्या अगोदर नंबर 1ला सयाजीराव गायकवाडांचं साहित्य महाराष्ट्रात आलं असतं. पण मी त्यांचा आभारी आहे, कारण त्यांनी न केल्यामुळे मला संधी मिळाली. तर ज्या माणसाने फाईल दाबून ठेवली त्याचे मी खूप आभार मानलं. आणि हे काम माझ्यासाठी एक समाजसेवेचं कर्तव्य झालंय. बरोबर. माणूस स्वतःसाठी काम करतो, कुटुंबासाठी काम करतोय, समाजासाठी काम करतोय, पण राष्ट्रासाठी ज्या राजाने आयुष्यभर काम केलं त्यांनी त्या काळामध्ये केलेलं काम समोर आणणं हे माझं एक कर्तव्य होतं, सांस्कृतिक कर्तव्य. आम्ही 10, 15, 20 पुस्तकं पाठवलं की उड्या मारतो आता, पण सयाजीरावने त्या काळामध्ये 7,500 ग्रंथ बडोदा सरकारने छापले. अरे बाप. भारतात एवढा मोठा प्रकाशक नाही, जगातला कदाचित मोठा असेल, मी शोधतोय. एवढं दातृत्व नाही. क्रांतिकारकांना मदत करणारा एकटा राजा, मांडलिक, स्वच्छ चारित्र्याचा. नाही तर राजा लोकांच्या चारित्र्याबद्दल काही खात्री देता येत नव्हती. निर्व्यसनी, म्हणजे राजा लोकांनी व्यसन आणि चारित्र्य यातच ऐश्वर्य भोगलेलं असतं आपल्याकडे पाहिलेलं आहे. पण सयाजीराव हा राजा स्वच्छ चारित्र्याचा, निर्व्यसनी आणि सार्वभौम राजा होता. लंडनच्या सुप्रीम कोर्टाने सुद्धा निर्णय दिला की हा राजा मांडलिक नाही. तर अशा राजाचं काम करण्याची मला संधी मिळाली आणि माझ्या आयुष्यातील सर्वात हा आनंदाचा कालखंड आहे. निश्चितच. आजच्या राजकारत्यांनी सयाजीरावांकडनं काय शिकलं पाहिजे? कारण की तुम्ही जसं आता सांगितलं की हा राजा यांचे कार्य जबरदस्त आहे, पण आजच्या राजकारत्यांनी काहीतरी आदर्श घेतला पाहिजे. 1963 साली प्रल्हाद केशव आत्रेयामुळे मी लेखक झालो, तुम्हाला सांगितलं. बरोबर. प्रल्हाद केशव आत्रेयांनी आग्रह लिहिला होता की
भारतातील सर्व मुख्यमंत्र्यांनी कार्यकर्त्यांनी सयाजीराव होताना आले, तर किमान त्यांचा सयाजीरावचा फोटो तो आपल्या कार्यालयात लावला पाहिजे. बरोबर. सयाजीरावने जे जनसेवेचं काम केलं, प्रशासनाचं काम केलं, ती आजची गरज आहे. आणि बनारस हिंदू युनिव्हर्सिटीचे चान्सलर पंडित मदन मोहन मालवीय सयाजीराव चान्सलर होते, हे व्हाईस चान्सलर होते. सयाजीरावांनी 20 लाख रुपयाची मदत त्या युनिव्हर्सिटीला दिली आणि ते चान्सलर होते. त्यांनी सुद्धा म्हटलेलं आहे की असा राजा होणे नाही. आणि भारताचे पहिले गव्हर्नर जनरल राजगोपालचारी त्यांनी तर म्हटलंय की हिंदुस्थानमध्ये जनसेवेचं व्रत घेतलेले 2च राजे झाले. पहिला छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरा सयाजीराव गायकवाड. तर यामध्ये सगळं आलं की राजा कसा असावा. बरोबर. राजाचं स्वप्न, सयाजीराव म्हणाले की जनसेवेतच माझा मोक्ष आहे. आज आम्ही मोक्षासाठी काय करू लागलो. खरी. मोक्षाच्या नावाखाली जे आज बाजार चालला आहे, तर आजच्या कार्यकर्त्यांनी, आजच्या प्रशासकांनी, आजच्या अधिकाऱ्यांनी जनसेवेमध्ये, सुप्रशासनामध्ये आपला मोक्ष शोधावा असं सयाजीरावांनी जे म्हटलंय, त्यासाठी ते आदर्श होऊ शकतात. निश्चितच. खरंच खूप जबरदस्त सांगितलं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आतापर्यंतचा हा जो प्रवास आहे, याच्यात जसं तुम्ही आता तंड्याचा उल्लेख केला, तर तंड्या कादंबरीमुळे जे आदिवासी लोक आहेत किंवा आजही तुम्ही बघितलं की फाशी पारधी असेल, यांच्यावर एक आरोपी म्हणून किंवा एक गुन्हेगार म्हणून जो कलंक लावलेला आहे, तो कुठेतरी मिटल्याचा म्हणजे किंवा पुसण्याचा प्रकार झालाय का? म्हणजे तुमच्याकडनं एक पॉझिटिव्ह. तंट्याच्या निमित्ताने मी जवळजवळ 9 ग्रंथ प्रकाशित केले. तंट्याची कादंबरी 500 पानाची, तंट्याचा शोध कसा घेतला ते 250 पानाचा ग्रंथ आहे. त्यानंतर तंट्याची जी कागदपत्र मला मिळालेली डॉक्युमेंट्स, मी तंट्याचा लिहिताना सगळं त्याच्या डॉक्युमेंटच्या आधाराने लिहिलं, काल्पनिक काही लिहिलं नाही. तर तंट्या हा हिंदुस्थानमधील आयुष्यभर गरिबाचा कैवारी, बरोबर, आणि गरिबांना लुटणाऱ्याचा तो वैरी होता. म्हणून त्याने आयुष्यभर गरिबांची सेवा केली आणि त्यासाठी त्याचा इतिहास नव्याने लिहिण्याची संधी सुद्धा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. सुदैवाने या वर्षभरात तंट्यावर कादंबरी चित्रपट पण येतोय. जसं मागे 4 वर्षापूर्वी दशक्रियावर चित्रपटाला त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तंट्यावर सुद्धा चित्रपट होतोय आणि माझा आता एक मित्र सयाजीराव गायकवाडवर सुद्धा चित्रपट करण्याच्या तयारीत आहे. क्या बात, जबरदस्त. म्हणजे हे चित्रपटात माध्यमातून तरुणांपर्यंत हा एक सुंदर मेसेज जाईल. आता जसं तुम्ही उल्लेख केला होता की भालचंद्र नेमाडेंचाही तुम्हाला सहवास लाभला, तर असे कोणते कोणते लेखक आहेत की ज्यांच्या सहवासात तुमचं म्हणजे हे झालंय? आज मराठीतले 900 लेखकामध्ये सगळेच महत्वाचे लेखक आहेत. एकाचं नाव सोडलं तर ते बरं दिसणार नाही. पण माझ्या उमेदवारीच्या काळामध्ये भालचंद्र नेमाडे होते, चंद्रशेखर जागीरदार इंग्रजीचे माझे गुरु होते, ते कोल्हापूरच्या, रवींद्र किंबहुने विद्यापीठातले होते, चंद्रकांत पाटील होते, महानोरांशी माझा संबंध आला, रारम बोराडे आहेत. अशी खूप मोठी फळी आहे की आज अगदी मराठीतल्या सर्व नामांकित लेखकाचं आम्ही छापलेलं आहे. हे सगळ्यांचं माझ्यावर खूप ऋण आहे. आणि प्रकाशन व्यवसाय किंवा हे माझं कर्तव्य हे एकटेचं काम नाही, बरोबर, हे सामाजिक जबाबदारीचं काम आहे. आणि यामागे सर्व लेखकांच्या मदतीमुळेच मी माझं स्वप्न पूर्ण करू शकलो. याच्यात 2 प्रकार झाले. मी माझं लेखन केलंच, पण त्यासोबत प्रकाशन करताना माझ्या गुरुवर्य नेमाडेंनी मला ज्यावेळेस मी प्रकाशन सुरू केलं तर मला 3 गोष्टी सांगितल्या होत्या. 3 वर्षापूर्वी जेव्हा साकेत बुकवर्डचं आम्ही उद्घाटन केलं, नेमाडेंना बोलवलं होतं आणि जाहीरपणे नेमाडेंच्या समोर मी म्हणालो की सर, तुम्ही 40 वर्षापूर्वी तुमच्या विद्यार्थ्याला 3 गोष्टी सांगितल्या की लेखक हा प्रकाशनाचा आधारस्तंभ असतो, बरोबर, लेखकाचं लेखन हा सांस्कृतिक वारसा असतो, तर तू 3 गोष्टी पाळ. पहिली गोष्ट ते म्हणाले की लेखकाचं लेखन स्वीकारल्यानंतर त्याचा कॉन्ट्रॅक्ट करून घे, लेखी, की लेखकाला मानधन किती द्यायचं, किती प्रती छापणार आहात, यातील व्यवहारिक नैतिकता आहे. बरोबर. दुसरी गोष्ट सांगितली त्याने की लेखकाकडून पैसे घेऊन तू पुस्तक छापू नकोस. आणि ही गोष्ट मी गेल्या 50 वर्षात पाळली. आणि गुरुजींना त्या दिवशी म्हणालो की सर, तुम्ही मला जे सांगितलं प्रत्येक लेखकाकडून मी कॉन्ट्रॅक्ट केला. एकाही लेखकाने सांगावं की
साकेत प्रकाशनाने आमच्याकडून एक नया पैसा घेतला. आणि तिसरं की मी कुठेही अनैतिकता व्यवसायामध्ये केली नाही आणि यामुळं तुमचा विद्यार्थी आज नीट उभा राहिला. निंबाळे सरांना खूप आनंद झाला. आता गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी मी सयाजीराव संबंधी 60 वर्ष बंद असलेल्या फायली 15 लंडनहून आणल्या. वा. त्याचं प्रकाशन निंबाळे सर आणि बडोद्याच्या राजमातांच्या हस्ते केलं. म्हणजे आतापर्यंत या फायली इतिहासात आल्या नाही. सयाजीराव क्रांतिकारकांना मदत करतात असा रिपोर्ट CIDने बंद करून ठेवला होता, त्यामुळे तो इतिहास पुढे आला नव्हता. आता 60 वर्षांनी फायली मोकळ्या झाल्या. त्या फायलीचं आम्ही जेव्हा प्रकाशन सराच्या हस्ते केलं तर निंबाळे सर गेल्या वर्षी म्हणाले की माझे हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतात, पण बाबा भांडणे एक डोंगरा एवढं काम करून मला हरवलं. तर मी म्हटलं की सर, विद्यार्थी काही गुरुला कधी हरवत नाही. बरोबर. मी जे काही करू शकलो तर तुमची गुरु कृपाच आहे. आणि हे सगळं मी काय केलं तर तुम्ही माझ्यावर जे संस्कार केले, बरोबर, प्रामाणिकपणा, नीट कॉन्ट्रॅक्ट करणं, लेखकाकडून पैसे न घेता प्रकाशन करणं, लेखकाला मानधन देणं, हे या व्यवसायातील नैतिकतेचे मूल्य होते. मी, माझा मुलगा, माझी सून, माझी मुलगी आम्ही गेल्या 50 वर्षात ते पाळले आणि त्याचं खूप समाधान आणि आनंद आम्हाला या काळामध्ये आहे. निश्चितच. आजच्या तरुण जे आहे ते पुस्तक वाचनाकडे थोडंसं कमी झालंय, म्हणजे भरपूर कमी झालंय. मोबाईलच्या या दुनियेमुळे किंवा ऑनलाईनच्या याच्यामुळे वाचन संस्कृती कमी झालेली आहे. तर कशा पद्धतीने तरुणांना सांगाल की वाचन संस्कृती वाढवली पाहिजे? आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की तरुण जे लेखक आहेत, जाता जाता त्यांना काय मार्गदर्शन कराल की तरुणांनी कशा पद्धतीने लेखन क्षेत्रात आलं पाहिजे? तरुणांना मी पहिल्यांदा वाचकाबद्दल सांगेल की तुम्हाला आयुष्यात जे व्हायचं असेल ते व्हायला एकमेव सोर्स म्हणजे ग्रंथ आहे. बरोबर. ग्रंथ हा ज्ञानाचा सोर्स आहे. पण तुम्ही तुमचा ज्ञानाचं, तुम्हाला मेडिकलला जायचं, इंजिनिअरिंगला जायचं, साहित्यात जायचं, कृषी क्षेत्रात जायचं, वैद्यकीय शास्त्र, तर ते तुम्हाला ते शिकलं पाहिजे. पण ते शिकत असतानाच तुम्ही इतर वाचनाचाही छंद जोपासला पाहिजे, कारण ग्रंथ हे ज्ञानाचं भांडार आहे. बरोबर. ग्रंथ हे संकटामध्ये आणि आनंदामध्ये तुम्हाला आवरणं आणि तुम्हाला सांभाळणं ग्रंथच करतं. म्हणून ग्रंथ वाचनातून मिळणारा जो आनंद आहे हे खूप वेगळी शक्ती आहे. आणि हे जे लोकांनी ओळखलं ते लोक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करतायत. तरुणांना मी सुद्धा सांगेल की आज सॉफ्टवेअर आहे. बरोबर. पण सॉफ्टवेअर सोबत सुद्धा तुम्हाला वाचावंच लागतं ना. तुम्ही ते वाचा, ते वाचत नंतर हार्ड कॉपी वाचा, पण वाचलं आहे त्याच्यावर विचार करा. आणि हे वाचन तुमच्या जीवनासाठी संस्काराचा फार मोठा मार्ग आहे. आणि मला आयुष्यामध्ये लेखक व्हायचं स्वप्न होतं, ते स्वप्न मला पूर्ण झालं. आणि आयुष्यामध्ये माणसाला समाधान हे पैशाने मिळत नाही. बरोबर. ज्याने त्याने जर तुम्हाला आयुष्यात आनंद मिळवायचा असेल तर आपण आपलं ठरवलं पाहिजे की विचार करा की तुम्हाला आनंद कशाने मिळतो. तुम्हाला लाख रुपये घेऊन उशाशी झोपला ते झोप येणार नाही, पण आवडीचं काम केलं, आनंदाचं काम केलं, समाधानाचं काम केलं तर आनंद मिळतो. आणि आनंद हा पैशाने विकत मिळत नाही, आपल्या आवडीच्या कामाने मिळतं. आणि मी माझ्या आवडीच्या कामामध्ये हे करू शकलो याचं मला खूप समाधान आहे, आनंद आहे. निश्चितच. खरंच खूप सुंदर असं मार्गदर्शन सरांनी केलं आणि अमूल्य वेळ आपल्यासाठी दिला. आणि खूप मोठी अशी ही शाळा आहे, म्हणजे सरांनी 10 घंटे जरी दिलं तरी कमीच पडतील. सयाजीरावांबद्दलही खूप मोठं कार्य आहे, ते एवढ्या छोट्या वेळात होणं शक्य नाही. तरी वेळात वेळ काढून शॉर्टकटमध्ये सरांनी जे सांगितलं ते खरंच तरुणांसाठी आणि भावी पिढीसाठी मार्गदर्शक आहे. खरंच मनापासून धन्यवाद सर की आपण वेळात वेळ काढून एवढं सुंदर मार्गदर्शन. तुम्ही सुद्धा येऊन मला बोलण्याची व्यक्त होण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद सर.